नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आज आपण बॅक नेक डिझाईन पाहणार आहोत व स्लीवची डिझाईन पाहायची आहे. तर यासाठी ही स्लीव मी कटिंग करून घेतलेली आहे व याचा अस्तर पण काढून घेतलेला आहे. दोन्ही पण स्लीवचा अस्तर काढलेला आहे. यासाठी मग आता दोन्हीकडच्या स्लीवसाठी अशी मी पट्टी काढून घेतलेली आहे लांब अशी. तर याची आपण रुंदी मोजून पाहू. अशी 2.5 इंच पट्टी घेतलेली आहे. व या पट्टीला असं डबल फोल्ड करून चुन्या घ्यायच्यात अशा पूर्ण आपल्याला. अशा चुन्या घ्यायच्या व इथे लावून घ्यायचे आहे. तर इकडनं थोडं अंतर सोडायचं फिटिंगसाठी, इकडनं पण थोडं अंतर फिटिंगसाठी सोडून द्यायचं आहे व यामधल्या भागामध्ये असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. इथं चुने अशा इथं लावून घ्यायचे इथपर्यंत व नंतर मग असं इकडनं उलटं करून इथे जोडून घ्यायचं असं बॅक साईडला. ह्याच्याबरोबर टीप आली पाहिजे आता अशी. तर अशा पद्धतीने ह्याला लावून घ्यायचं आहे. आता नेकचं पाहू आपण. यास आपण नॉर्मल बॅक नेक शिवतो तसंच मी शिवून घेतलेला आहे. व हे असं चॉकने आखून घेतलेलं आहे पूर्ण ह्याच्याबरोबर. तुम्ही असं हे कटिंग केलं तरी पण चालतंय, कटिंग करून लावलं तरी, पण मी नाही कटिंग केलं. टक्स घेतलेत ह्याला, असं अस्तर जोडून घेतलेलं आहे पूर्ण. वेळ जातो म्हणून मी एवढं तयार करून घेतलेलं आहे. व यासाठी मी अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. याला खालून मी अस्तर लावून घेतलेलं आहे. तर ह्याची रुंदी 2 इंच आहे. आता तयार आहे 2 इंच. म्हणजे मी थोडं जास्त ठेवलं होतं इकडनं तिकडनं दोन्हीकडनं शिलाई जाते म्हणून अर्धा इंच सोडून मग आपल्याला किती पाहिजे तेवढं ठेवायचं त्याच्यामध्ये. तर याला पण आता एक साईडनं अशा चुन्या घ्यायच्या आहेत आपल्याला. थोडी एवढी बाजू सोडून द्यायची आपल्याला. असं एवढं फिटिंगमध्ये वर जात आहे थोडं शिवण्यामध्ये. मग इथून चुन्याचा चालू करायच्यात आपल्याला अशा. तर हे किती आहे माप ह्याच्या आपण दुप्पट घ्यायचं आहे. हे असं मोजून पाहायचं आहे. असं पूर्ण मोजून पाहिलं की असं हे दुप्पट आलं पाहिजे हे पूर्ण. म्हणजे मग पुरते चुन्या घेण्यासाठी. फारच तुम्हाला असं जवळजवळ घ्यायची असतील तर तिप्पट पण घेऊ शकता तुम्ही. तर हे असं हे लावलं झालर की यासाठी इथं पॅच तयार करून घेतलेला आहे मी. हे तयार 4 इंच आहे. असं हे 2 इंच आहे तयार, शिवून तयार आहे. तुमची शिलाई वगैरे पाहिजे मग किती पाहिजे लागते तुम्हाला, अर्धा इंच. तर इथे मध्यभागी असं मध्यभाग करून घ्यायचा याला. तर मध्यभागी अशा चुन्या घ्यायच्या इथे जवळ चुन्या घेऊन इथं लावून टाकायचं इथे पॅच. असं इथे बटरफ्लाय तयार होते. मग असं शो बटन लावून इथे लावून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या साईडला. इथे असं लावून घ्यायचं आहे. तर आपण आता हे स्टिच करून घेऊ.
तर हे आपलं असं सभ्यसाची ब्लाऊज तयार झालेला आहे। मागे याचा व्हिडिओ कटिंगचा मी अपलोड केला होता, बघितला नसेल तर पाहून घ्या तुम्ही। स्लीव पण असे छान झालेत तयार। आता बॅकनेक डिझाइन पाहू आपण याची। तर हे असं बॅकनेक डिझाइन तयार झालेलं आहे। लटकनची अशी दोरी लावून घेतली व स्लीव पण असे तयार झालेत आपले। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून। भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद सर्वांचे।